नमस्कार. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सुखापासून दूर ठेवतात? का आपण सगळं असूनही अस्वस्थ असतो? याचं उत्तर कोणत्याही गुगल सर्चमध्ये नाही, तर ते आहे आपल्या संतांच्या साहित्यात दडलेल्या एका गुपितामध्ये. भावार्थ संतवाणीच्या आजच्या भागात आम्ही असा एक अभंग उलगडणार आहोत जो तुमच्या आयुष्यातील कोडं सोडवेल. व्हिडिओ स्किप करू नका, कारण अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं आणि संतांचा विचार हेच पूर्ण सत्य असतं. आज आपण महान संत शेख महम्मद महाराज यांच्या एका अत्यंत मर्मभेदी आणि तितक्याच गोड अभंगावर चिंतन करणार आहोत. माणसाचे मन हे खरोखरच एक मोठे गूढ आहे. हे मन कसे काम करते आणि त्याला योग्य दिशा कशी द्यावी याचा अत्यंत सुंदर आणि सखोल मार्ग या अभंगातून संतांनी आपल्याला दाखवला आहे. चला तर मग संतांच्या या अमृतवाणीत आपणही डुबकी मारूया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. ब्रह्मीहून चंचले त्या प्रयत्न न चले, मुरडीती सिनले साधू संत. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या पहिल्याच चरणात संत शेख महम्मद महाराज मानवी मनाच्या अफाट चंचलतेचे अत्यंत अचूक वर्णन करत आहेत. ते सांगतात की हे मन एवढे चंचल आणि अस्थिर आहे की त्याला आवर घालणे कोणत्याही सामान्य प्रयत्नांनी शक्य होत नाही. आपण अनेकदा ठरवतो की मनाला एका जागी स्थिर करावे, एका विचारावर केंद्रित करावे, पण ते आपल्या हातून निसटून जाते. हे मन ब्रह्मतत्वापेक्षाही अधिक वेगवान आणि भरकटणारे आहे. या मनाला वाईट मार्गावरून चांगल्या मार्गावर आणण्यासाठी अनेक महान साधू संतांनीही अपार कष्ट घेतले आहेत. मनाची ही प्रवृत्तीच अशी आहे की त्याला वळणावर आणताना भल्याभल्यांची दमछाक होते. मन हे एखाद्या बेभान वाऱ्यासारखे असते. त्याला मुठीत पकडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते निसटून जातेच. त्यामुळेच मनाच्या या अफाट शक्तीला आणि त्याच्या विक्षिप्त स्वभावाला ओळखणे हीच अध्यात्माची पहिली पायरी आहे, असे महाराज इथे सुचवत आहेत. सामाजिक संदेश. माणसाचे मन आणि समाजातील चुकीच्या रूढी अतिशय हट्टी असतात. अनेकदा चांगले विचार आणि मार्ग दाखवूनही लोक आपले चुकीचे वागणे सोडत नाहीत. त्या सवयी बदलण्यासाठी साधे प्रयत्न अपुरे पडतात आणि समाजाला योग्य मार्गावर आणताना अनेकदा विचारवंतही थकून जातात. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या गावात किंवा शहरात व्यसनाधीनतेचा विळखा किती घट्ट असतो हे आपण नेहमी पाहतो. एका तरुणाला वाईट संगतीमुळे व्यसन जडते. घरातील लोक त्याला प्रेमाने समजावतात. गावातील ज्येष्ठ मंडळी त्याचे प्रबोधन करतात. तो तरुण काही दिवस व्यसन सोडल्याचा देखावा करतो, पण पुन्हा त्याच दलदलीत जाऊन पडतो. त्याचे मन इतके चंचल आणि व्यसनाच्या आहारी गेलेले असते की सर्वांचे प्रयत्न फोल ठरतात. चांगले विचार देणारे त्याचे आप्तस्वकीय अखेर हताश होतात. समाजातील ही व्यसनाधीनतेची कीड किती हट्टी आहे हे यातून स्पष्ट दिसून येते. दुसरा चरण. मुरडीता मुरडे नाधेती त्या आघाटी, पाडती आव्हाटी 84. भावार्थ विश्लेषण. आता पुढच्या टप्प्यात संत महाराज आपल्याला मनाच्या या हट्टीपणाचे भयंकर परिणाम समजावून सांगत आहेत. या मनाला कितीही समजावले, कितीही चांगल्या मार्गावर वळवण्याचा प्रयत्न केला तरी ते सहजासहजी वळत नाही. ते आपला हट्ट सोडत नाही आणि चुकीच्याच मार्गावर भरकटत राहते. जेव्हा मन असे सैरावैरा धावते तेव्हा ते जीवाला एका भयानक संकटात ढकलते. हे संकट म्हणजे 84 लक्ष योनींचा फेरा. आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की जीवात्म्याला मोक्ष मिळण्यापूर्वी लाखो वेगवेगळ्या जन्मांतून जावे लागते. हे मनच आपल्याला या जन्म आणि मृत्यूच्या अनंत चक्रात अडकवून ठेवते. मनाला योग्य दिशा मिळाली नाही तर ते आपल्याला अशा एका अंधाऱ्या गर्तेत ओढून नेते जिथून बाहेर पडणे अत्यंत कठीण होऊन बसते. त्यामुळे मनाच्या या बेबंदशाहीवर वेळीच नियंत्रण मिळवणे किती गरजेचे आहे हे या ओळींमधून अत्यंत प्रकर्षाने जाणवते. सामाजिक संदेश. वेळोवेळी योग्य सल्ला देऊनही जर माणूस किंवा समाज चुकीच्या मार्गावरून मागे वळला नाही तर तो स्वतःचा आणि इतरांचाही भयंकर विनाश करतो. एका व्यक्तीच्या चुकीच्या निर्णयांचे आणि हट्टीपणाचे भयंकर परिणाम संपूर्ण कुटुंबाला आणि पर्यायाने समाजाला भोगावे लागतात. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रमुखाला जुगाराची किंवा सट्टा खेळण्याची सवय लागते. रातोरात श्रीमंत होण्याच्या लालसेपायी तो अंध होतो. त्याची पत्नी, त्याचे आईवडील आणि मित्र त्याला वारंवार धोक्याची जाणीव करून देतात, पण तो कोणाचेच ऐकत नाही. हव्यासापोटी तो घराची कागदपत्रे आणि बायकोचे दागिने गहाण ठेवतो. अखेर एका क्षणी तो सगळी संपत्ती हरतो आणि कर्जबाजारी होतो. त्याच्या एका चुकीच्या आणि हट्टी निर्णयामुळे त्याचे संपूर्ण निष्पाप कुटुंब रस्त्यावर येते. मुलांचे शिक्षण थांबते आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. हा विनाश म्हणजे जणू एका भयानक आणि न संपणाऱ्या फेऱ्यात अडकण्यासारखेच आहे. तिसरा चरण. धरुनिया बीज उगवती पडती, जन्म मरणसुती फेरा त्याला. भावार्थ विश्लेषण. या चरणात संत शेख महम्मद यांनी अत्यंत सुंदर असा निसर्गाचा दाखला दिला आहे. जसे एखादे बी जमिनीत पडले की त्याला अंकुर फुटतो, त्याचे झाड होते आणि पुन्हा त्या झाडाला नवीन बिया येतात.
हे चक्र अव्याहतपणे चालूच राहते. तसेच आपल्या मनातील वासनांचे आणि कर्मांचे बीज असते. जोपर्यंत हे वासनेचे बीज आपल्या मनात जिवंत आहे तोपर्यंत जीवात्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि पुन्हा पुन्हा मृत्यू पावतो. हे जन्म आणि मरणाचे एक कधीही न संपणारे चक्र आहे, ज्यामध्ये आपण सर्वजण अडकलेलो आहोत. आपल्या मनातील इच्छा, आकांक्षा आणि मोह हेच ते बीज आहे, जे आपल्याला या मृत्यूलोकात वारंवार खेचून आणते. या कर्मांच्या बिया जोपर्यंत नष्ट होत नाहीत तोपर्यंत या फेऱ्यातून आपली सुटका होणे शक्य नाही. हा अत्यंत महत्त्वाचा आणि सखोल विचार संत महंमद महाराज इथे मांडत आहेत. सामाजिक संदेश, समाजातील वाईट प्रवृत्ती, चुकीचे विचार आणि अंधश्रद्धा जर आपण मुळातून नष्ट केल्या नाहीत तर त्या पिढ्यानपिढ्या जिवंत राहतात. जुने प्रश्न पुन्हा पुन्हा नव्याने निर्माण होतात आणि समाजाचा विकास खुंटतो. वाईट विचारांचे बीज कधीही नष्ट होत नाही, ते पुन्हा उगवतेच. वास्तविक जीवनातील उदाहरण आपल्या समाजात जातीयतेची किंवा गटातटाच्या राजकारणाची पाळेमुळे किती खोल आहेत याचा विचार करा. एका गावातील 2 गटांमध्ये जुन्या पिढीपासून एखाद्या क्षुल्लक कारणावरून वाद असतो. जुनी पिढी जग सोडून जाते, पण जाताना ते आपल्या मुलांच्या मनात दुसऱ्या गटाविषयी द्वेषाचे बीज पेरून जातात. नवी पिढी उत्तम शिक्षण घेऊन मोठी होते, पण गावात जेव्हा एखादी निवडणूक किंवा सण येतो तेव्हा त्यांच्यातील तो जुना द्वेष पुन्हा उफाळून येतो आणि गावाच्या विकासात प्रचंड मोठा अडथळा निर्माण होतो. जोपर्यंत हे द्वेषाचे बीज मुळातून नष्ट होत नाही तोपर्यंत समाजातील अशांततेचे हे चक्र पुन्हा पुन्हा फिरतच राहते. चौथा चरण, भाजिलियाम बीज मगवे उगवेना, म्हणोनी धरी जना साधू संग. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, कोणत्याही समस्येवर संतांकडे उपाय असतोच. या चरणात त्यांनी आपल्याला या चक्रातून बाहेर पडण्याचा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग सांगितला आहे. ते म्हणतात की जर आपण एखादे बी आगीत भाजून काढले आणि नंतर ते जमिनीत पेरले तर ते कधीही उगवत नाही. त्याचे अंकुरण्याची क्षमता कायमची नष्ट होते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनातील वासनांचे आणि कर्मांचे बीज जर आपण ज्ञान आणि भक्तीच्या अग्नीत भाजून काढले तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. पण हे बीज भाजायचे कसे यावर संत सांगतात की त्यासाठी आपण नेहमी साधू संतांच्या संगतीत राहिले पाहिजे. चांगल्या आणि आध्यात्मिक लोकांच्या सहवासात राहिल्याने आपल्या विचारांना योग्य दिशा मिळते. संतांच्या संगतीमुळे आपल्या मनातील वाईट विचार आणि मोह जळून खाक होतात आणि आपले मन खऱ्या अर्थाने शुद्ध होते. सामाजिक संदेश. वाईट विचारांचे आणि सवयींचे बीज नष्ट करण्यासाठी चांगल्या संगतीची आणि उच्च विचारांच्या संस्कारांची नितांत गरज असते. संस्कारांच्या आणि चांगल्या विचारांच्या आगीत वाईट प्रवृत्ती एकदा भाजून निघाल्या की त्या पुन्हा कधीच डोकेवर काढत नाहीत. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखादा तरुण परिस्थितीमुळे किंवा रागाच्या भरात गुन्हेगारीच्या मार्गावर गेलेला असतो, पण योगायोगाने तो एका निस्वार्थी समाजसेवकाच्या आणि एका चांगल्या संस्थेच्या संपर्कात येतो. तिथे त्याला शिक्षणाचे, श्रमाचे आणि प्रेमाचे महत्त्व समजते. त्या संस्थेतील चांगल्या लोकांच्या संगतीत त्याचे विचार पूर्णपणे बदलतात. त्याच्या मनातील गुन्हेगारी वृत्ती संस्कारांच्या आचेवर कायमची जळून खाक होते. त्यानंतर तो तरुण स्वतः एक आदर्श नागरिक बनून समाजाची आणि गरिबांची सेवा करू लागतो. वाईट बीज एकदा भाजले गेले की ते पुन्हा उगवत नाही आणि माणसाचा संपूर्ण कायापालट होतो याचा हा उत्तम पुरावा आहे. 5वा चरण, सद्गुरूचे संगती होय ब्रह्मप्राप्ती. शेख महम्मद पाई प्रीती पद्मनामा. भावार्थ विश्लेषण. या अंतिम आणि अत्यंत गोड चरणात संत शेख महम्मद महाराज सद्गुरूंचे महत्त्व विशद करत आहेत. ते ठामपणे सांगतात की जेव्हा आपल्याला एका खऱ्या सद्गुरूंची साथ मिळते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चालतो, तेव्हाच आपल्याला त्या सर्वोच्च परब्रह्माची प्राप्ती होऊ शकते. सद्गुरू हेच ते वाटसरू आहेत जे आपला हात धरून आपल्याला या भवसागराच्या पलीकडे नेऊ शकतात. या अभंगाचा शेवट करताना महाराज अत्यंत नम्रपणे आणि भक्तिभावाने सांगतात की माझी त्या प्रत्यक्ष भगवंताच्या चरणी अफाट प्रीती आहे. त्यांच्या ठाई माझे संपूर्ण प्रेम आणि श्रद्धा समर्पित आहे. सद्गुरूंच्या कृपेनेच ईश्वराच्या चरणी अशी अढळ भक्ती निर्माण होते आणि याच भक्तीतून जीवात्म्याचे खरे कल्याण होते. हा अत्यंत उदात्त आणि मंगलमय संदेश या संपूर्ण अभंगातून आपल्यापर्यंत पोहोचतो. सामाजिक संदेश. संपूर्ण समाजाला योग्य दिशा देण्यासाठी खऱ्या आणि निस्वार्थी मार्गदर्शकाची आवश्यकता असते. आदर्श नेतृत्वामुळे संपूर्ण समाज उन्नत होतो आणि एका सर्वोच्च ध्येयापर्यंत पोहोचून खऱ्या अर्थाने समृद्ध होतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका अतिशय दुर्गम आदिवासी पाड्यावरील शाळेचे उदाहरण घेऊया. तिथे एक अत्यंत तळमळीचा आणि निस्वार्थी शिक्षक रुजू होतो. तो केवळ मुलांना पुस्तकातील अक्षरे शिकवत नाही, तर त्यांना स्वच्छतेचे, स्वावलंबनाचे आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचे धडे देतो. तो शिक्षक त्या गावासाठी खऱ्या अर्थाने एक मार्गदर्शक बनतो. त्याच्या अविरत प्रेरणेने आणि कष्टामुळे ती मुले मोठी होऊन डॉक्टर किंवा उच्च अधिकारी बनतात आणि स्वतःच्या गावाची दयनीय स्थिती बदलतात.
एका खऱ्या मार्गदर्शकामुळे पूर्ण समाजाचे कसे कल्याण होते आणि अंधारात असणारा समाज प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर कसा पोहोचतो हे यातून सिद्ध होते. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजचा तरुण वर्ग अत्यंत बुद्धिमान आणि महत्वाकांक्षी आहे, पण अनेकदा एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य करण्याच्या नादात मनाची चंचलता वाढते. हे मन एखाद्या उधळलेल्या घोड्यासारखे असते. त्याला योग्य दिशा मिळाली नाही तर ध्येयापासून भरकटण्याची दाट शक्यता असते. अभंगात सांगितल्याप्रमाणे हे मन केवळ बळजबरीने नियंत्रित करता येत नाही. त्यासाठी मनाला एकाग्र करण्याची आणि योग्य विचारांची बैठक पक्की करण्याची नितांत आवश्यकता आहे. तरुणांना अनेकदा असे वाटते की ते सर्व काही स्वतःच्या जीवावर साध्य करू शकतात, पण जेव्हा अनपेक्षित संकटे येतात तेव्हा हेच मन गोंधळून जाते. अशा वेळी योग्य मार्गदर्शन आवश्यक असते. सद्गुरू किंवा मार्गदर्शक हे फक्त आध्यात्मिक गुरु नसून जीवनातील प्रत्येक वळणावर अचूक सल्ला देणारे आपले आदर्श असू शकतात. अशा आदर्श व्यक्तींचे विचार अंगीकारल्यास मनाची चंचलता कमी होते आणि आपण एकाग्रतेने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकतो. आपल्या आजूबाजूला असणारी मित्रमंडळी आणि आपली संगत आपण कशी निवडतो यावर आपले संपूर्ण भविष्य ठरते. जर आपण योग्य लोकांच्या आणि अनुभवी व्यक्तींच्या संपर्कात राहिलो तर आपल्या विचारांना एक निश्चित आकार मिळतो. चुकीच्या सवयी आणि वाईट विचार यांचे बीज मुळातून नष्ट करण्यासाठी चांगल्या लोकांची संगत अत्यंत आवश्यक आहे. वाईट सवयींचे बीज एकदा का चांगल्या संगतीने भाजून काढले की ते पुन्हा कधीही डोकेवर काढत नाही. कोणतीही मोठी गोष्ट साध्य करण्यासाठी उत्तम चारित्र्य आणि योग्य मार्गदर्शन या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. भौतिक गोष्टींपेक्षा शाश्वत विचार आत्मसात केल्यास आयुष्यात मोठी प्रगती साधता येते. चांगल्या संगतीमुळे आणि योग्य विचारांमुळे तरुणांना त्यांचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी एक निश्चित आणि सुरक्षित मार्ग मिळतो. हाच या अभंगाचा युवा पिढीसाठी सर्वात मोठा संदेश आहे. धन्यवाद. संतांचे शब्द म्हणजे काळजाला पडलेली साद आहे. संसाराच्या दगदगीत मनाला शांती देणारे हे अभंग म्हणजे साक्षात पांडुरंगाचे रूपच. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून या भक्तिरसाचा आस्वाद आपण एकत्र घेऊया. तुमचा प्रतिसाद हीच माझी ऊर्जा आहे. कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.